त्याचा काही विषय नाही आहे। सगळेजण आपण आपला डाटा केलेले कामं घेऊन येत आहे, कारण ही होणारी लढाई गरजवंत समाजाची होणार आहे। म्हणजे ज्या गरजवंताचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर होणार आहे। मग त्यात सगळ्या जातीचे लोक आले, ज्याला गरज आहे, ज्या समाजाला गरज आहे, सगळ्या गरजवंत समाजाची ही पुढची लढाई राहणार आहे, होणार आहे। त्यामुळं कोणी भेटायला आलं किंवा कोणी इच्छुक म्हणून आले, तसे तर आज 20 आलेत, 20-22 आलेत सकाळपासून। याचा अर्थ का उमेदवार थोडे डिक्लेअर केल्यात। आमचं ठरायचं जे 29 तारखेला उभा करायचे का पाडायचे, परंतु जे आव्हान केलं होतं की आपल्याला आढावा पाहिजे, माहिती पाहिजे, सगळ्या मतदारसंघातले कोण कोण ही माहिती पाहिजे, ते लोकही आलेत। उमेदवारी कोणाला डिक्लेअर नाही आणि ते करणार पण नाहीत। आणखी समाजाला विचारायचं उभा करायचे का पाडायचे 29 तारखेला, आणि 29 तारखेनंतर जर ठरलं ते पण समाजालाच विचारायचं आहे, ठेव द्यायचा का। नाही आता ते येणार का नाही येणार का हा त्यांचा विषय आहे, तो आमचा नाही आहे। सोबत गरजवंत समाजासाठी लढायचं आहे की नाही हे जनतेने ठरवायचं। पण फॅक्टरमुळं पडणं असं म्हणणं हे जलील साहेबाचं बरोबर नाही, कारण मी कोणालाच पाडा म्हणलेलं नाही आहे, कोणाला निवडून पण आणा म्हणलेलं नाही आहे। त्याच्यामुळं जलील साहेबांनी हे असं म्हणणं ते योग्य नाही, कारण आम्ही पाडा म्हणलेलोच नाही आहेत किंवा कोणाला निवडून आणा पण म्हणलेलं नाही आहेत। आता सोबत दुसरा विषय, सोबत राहायचं आहे नाही राहायचं आहे, आता हे ज्याने त्याने ठरवायचं। आम्ही राहा म्हणल्यानं कोणी राहत नसतं, नकारो म्हणल्याने कोणी राहत नसतं। आपलं साम्य आहे, सारखं दुःख आहे, समाजाच्या समस्यासारख्या, तर सगळेजण एकत्र येतील असा विषय। कारण हे लढा पुढचा जर आमचं ठरलं 29 तारखेला, तर पुढचा लढा राहणार आहे गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी। मग त्या सगळ्या जाती धर्माचे आले, गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई। त्यामुळे जे काय गरिबांचे प्रश्न असतील त्याच्यासाठीचा त्या निवडणुकीचा पुढचा संघर्ष ठरलं तर असणार आहे। कारण 29 आतच समीकरणं पण बघणार आहेत आम्ही। 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत कोणत्या जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत हे आम्ही 20 ते 27 बघणार आहे।